Good afternoon. Good afternoon, sir. So we are here again for the discussion about the manufacturing of heavy chemicals. In previous lectures, we have discussed about the manufacturing of ammonia by Haber process, its diagram. Then we discuss some manufacturing of sulfuric acid by contact process, its reactions and its diagram for the manufacturing of sulfuric acid, and then we started for the discussion about the manufacturing of nitric acid. As we have discussed yesterday or the last lecture, that there are steps, 3 steps are involved in the production of a nitric acid, in which step first is very important, and that step first is from ammonia, nitric oxide is present, synthesis or produced or prepared. 4 ammonia, 4 NH3 plus 5 O2 gives 4 NO plus 6 H2O. Twice NO plus O2 gives twice NO2. That is second step, conversion of nitric oxide to nitrogen dioxide. NO पासून त्याचं ऑक्सिडेशन होऊन काय होतंय, NO2 तयार होतंय. आणि या 4NO2 चं नायट्रोजन डायऑक्साइडचं काय होतंय, परत ऑक्सिडेशन होतंय in presence of water, and nitric acid is formed. Regarding this, we have started for the discussion about its physicochemical principles involved in the formation of a nitric oxide from ammonia. Very firstly, यामध्ये पहिली स्टेप इंपॉर्टंट आहे. पहिली स्टेप काय आहे, पहिली स्टेप आहे अमोनिया पासून ऑक्सिडेशन होऊन नायट्रिक ऑक्साइड तयार होणं, NO तयार होणं. सो इफेक्ट ऑफ टेम्परेचर, इफ वी कन्सिडर इट्स on the reaction, on that reaction, effect of temperature, then we have these reactions. That is ammonia plus O2 gives 4NO, 6H2O. Then ammonia plus 3O2 gives twice N2 plus 6H2O. 4NH3 plus 6NO gives 4N2 plus 6H2O. And 2NO plus O2 gives twice N2O4. The reaction first is very fast and carried out by passing about 10% ammonia and air over silk fine platinum rhodium preheated catalyst, and the reaction is exothermic, so temperature is maintained further. Okay, आणि त्यामध्ये आपण टेम्परेचर बघितलं तर as the temperature is exothermic, optimum condition for the reaction first is maintained between 750 degrees Celsius to 900 degrees Celsius. हे टेम्परेचर आपण काल डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट जो आहे तो म्हणजे इफेक्ट ऑफ प्रेशर. इफेक्ट ऑफ प्रेशर आपण ज्यावेळी कन्सिडर करतो त्यावेळी पहिली रिएक्शन जी आहे, जी आता आपण बघितली होती, ही रिएक्शन 4NH3 plus 5O2 gives 4NO plus 6H2O. ही रिएक्शन ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की हे रिएक्टंटचे 9 व्हॉल्यूम्स आणि प्रोडक्टचे 10 व्हॉल्यूम्स तयार होतात. सो इक्विलिब्रियम आहे ते लेफ्टला शिफ्ट होतं, त्याच्यामुळे कंडिशन्स बदलतात, या सगळ्या गोष्टी होतात. पण ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये काय करावं लागतंय, प्रेशर आहे ते प्रेशर फार वाढवून चालत नाही. इट्स जस्ट above the atmospheric pressure to maintain the appropriate flow of gas. Appropriate flow of gas, contact time, rate of reaction and catalytic effect आणि कंबन्शन जे आहे या सगळ्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी प्रेशर जे आहे ते मेंटेन करणं गरजेचं पडतं, जस्ट अबाव द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तिसरी काय कंडिशन आहे, तिसरी जी आहे ती आहे इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन फॉर प्रपोर्शन. और प्रपोर्शन मध्ये काल जसं आपलं डिस्कशन झालं त्यानुसार
जर एअर घेतली तर प्रपोर्शन असेल 1:9 आणि जर ऑक्सिजन घेतला तर थिओरिटिकली 1:1.25. पण प्रॅक्टिकली हे 1.25 न घेता जास्त घेतलं जातं, जरी तो ऑक्सिजन जो आहे तो प्लांट मधून प्रिपेअर केला असला तरी, इन्स्टेड ऑफ पासिंग एअर. त्यानंतरचा जो आहे मुद्दा तो म्हणजे इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. ऍज डिस्कस्ड अर्लियर रिएक्शन 1 to 4, आपण आता जे रिएक्शन 1 to 4 बघितल्या त्या या रिएक्शन, या 4 रिएक्शन आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी आपल्या काही गोष्टी लक्षात येतात. टू गेट मोर yield ऑफ NO, ओके, alloy of platinum and rhodium 10% is at catalyst. प्लॅटिनम आणि रोडियमचं सगळ्या कुठलंही कॉम्बिनेशन इथं ऍक्ट होते का, तर 10% जे कॉम्पोजिशन आहे ते कॉम्पोजिशन बेस्ट कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होते. ऑक्सिजन इज ऍब्सॉर्ब्ड ऑन द सरफेस ऑफ कॅटलिस्ट. या प्लॅटिनम रोडियम अॅलॉयजच्या सरफेस वरती काय होतंय, ऑक्सिजन ऍब्सॉर्ब होतोय आणि रिएक्शन बिटवीन ऍब्सॉर्ब ऑक्सिजन अँड अमोनिया takes place to convert each ammonia molecule into nitric oxide. हे जे आहे ऍब्सॉर्प्शन, या ऍब्सॉर्प्शन मुळे काय होतंय, अमोनिया जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतोय, नायट्रिक ऑक्साइड मध्ये कन्वर्ट होतोय, NO मध्ये कन्वर्ट होतोय. म्हणजे जर बघितलं हा अमोनिया, त्या अमोनियाचा ज्यावेळी नेसेंट ऑक्सिजन बरोबर रिएक्शन होते त्यावेळी NH2OH तयार होतंय आणि हे NH2OH ऑक्सिजन बरोबर रिएक्ट ज्यावेळी होते त्यावेळी HNO2 तयार होते आणि हे HNO2 जे आहे ते काय होतंय, त्यापासून आपल्याला 2H2O2 आणि 4NO म्हणजे नायट्रिक ऑक्साइड फॉर्म होतो. हे जे आहे हे रिएक्शन इथं दिलेत अशा पद्धतीने होतं. बट इट इज पॉसिबल ओनली व्हेन इट इज in contact with the catalyst, and catalyst is platinum rhodium catalyst. लक्षात आले. पुढचा पॉइंट किंवा शेवटचा पॉइंट काय आहे, appropriate flow of reacting gases is maintained as to get more yield. हे काय जनरल वाक्य आहे, तुम्ही जनरल लिहिलं तरी चालू शकतं. म्हणजे काय, जे रिएक्टंट घेणार आहे ते रिएक्टंट घेत असताना ते रिएक्टंट आहेत गॅसेस फॉर्म मध्ये, त्यामुळं गॅसेस फॉर्म मध्ये रिएक्टंट घेत असताना त्या रिएक्टंटचं प्रेशर जे आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, फ्लो, टेम्परेचर वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित काय करणं गरजेचं आहे, मेंटेन करणं गरजेचं आहे. मेंटेन आणि कंट्रोल करणं गरजेचं आहे. सो दीज आर द 5 कंडिशन्स. ओके, दीज आर द 5 कंडिशन्स फॉर नायट्रिक ऍसिड. दुसरा पार्ट जो आहे तो प्रिन्सिपल यूज इन ऑक्सिडेशन ऑफ NO to NO2. Twice NO plus O2 gives to reversible reaction twice NO2. जर आपण ही रिएक्शन बघितली तर आपल्याला लक्षात येतं की हे दोन व्हॉल्यूम, हे एक व्हॉल्यूम, असे 3 व्हॉल्यूम झाले आणि हा जो व्हॉल्यूम आहे तो 2 व्हॉल्यूम आहे. द रिएक्शन इज एक्सोथर्मिक, हेन्स द डिक्रीज इन व्हॉल्यूम इज ऑब्झर्व्ड. According to Le Chatelier's principle, it's favored by low temperature and higher pressure. Low temperature आणि higher pressure ने काय होतं, याला सपोर्ट मिळतोय असं प्रॅक्टिकली दिसलेलं आहे. NO2 NO2 takes place below 150 degrees Celsius. As the reaction is slow, sufficient contact time is required for oxidation. Here note that some other oxides like N2O3 or N2O4 may form a smaller quantities. इथं काय होऊ शकते, मात्र याच्यापासून स्मॉलर क्वांटिटीज फॉर्म होऊ शकतात. पण इथं याच्यानुसार मात्र लो टेम्परेचर जे आहे आणि हाय प्रेशर ऍप्लिकेबल होणार ली चॅटलियर्स नुसार. पण प्रॅक्टिकली काय होत आहे, टेम्परेचर लो आहे का, नाही, 750 ते 900 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर आहे आणि प्रेशर जास्त, हायर प्रेशर, मग प्रेशर जास्त आहे का, नाही.
तर प्रेशर एकदम कमी आहे. किती आहे तर जस्ट अबाउट द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. पुढचा पॉइंट जो आहे तो म्हणजे ऍब्सॉर्प्शन ऑफ NO2 इनटू वॉटर. NO2 चं वॉटर मध्ये कन्व्हर्सन आहे ते ऍब्सॉर्ब करणं. This is the next step in production of nitric acid. Nitric acid and oxidation gives the different oxides of nitrogen. Mixture of these oxides may react with water, but it has been well known that the following reactions describe the actual mechanism. काय होतंय मगाशी इथं जे बघितलं आपण इथं बघा, यानुसार पुढे जर गेलो आपण तर काय तयार होतंय तर इथं 3 N2O4 plus twice H2O gives 4 HNO3 आणि thrice NO2 plus H2O gives twice HNO3. हे जे सगळं आहे हे सगळं इथं कन्सिडर करून पुढे जायचं आहे. Almost all reactions involved are controlled by cooling the gases because of their exothermic reaction. The NO produced in the reaction with water is again oxidized to NO2. जे NO प्रोड्यूस झालेला आहे रिएक्शन मध्ये नायट्रिक ऑक्साइड जे तयार झालं आहे ते कशामध्ये कन्वर्ट होते अगेन ऑक्सिडाइज होते NO2 मध्ये. म्हणजे NO याच्यामध्ये सिंगल O आहे, याच्यामध्ये NO2 दुसरा O आहे की जो O याच्यानुसार राहणार आहे आणि त्याच्यानुसार तो काय करतो लगेच ऑक्सिडाइज NO जे आहे ते लगेच ऑक्सिडाइज होतं आणि फॉर्म होतं NO2. ओके. रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इन्क्रीज बाय इन्क्रीजिंग नंबर ऑफ ऍब्सॉर्प्शन युनिट. Rate of absorption is increased by increasing number of absorption unit. नंबर ऑफ ऍब्सॉर्प्शन युनिट जर वाढवले तर आपला रेट वाढणार आहे आणि NO2 पासूनची जी ऑक्सिडेशन होणार आहे, जे काही रिएक्शन पुढची होणार आहे, NO2 चं ऑक्सिडेशन होणार नाही, NO चं ऑक्सिडेशन होणार आहे, ते काय होईल फास्ट होईल. आणि हे कधी शक्य आहे ज्यावेळी ऍब्सॉर्प्शन युनिट वाढवले जातील त्याच वेळी. कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रिक ऍसिड मुद्दा जो आहे तो पहिला ह्याच्यामध्ये काय आहे तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रिक ऍसिड. The nitric acid manufactured under normal operational conditions is dilute 68.4 HNO3. Nitric acid manufactured under normal operation condition is dilute 86%. Sorry, 68%. मागाशी जे व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आला असेल की सगळे HNO3 बाहेर पाठवलं जात नाही, काही HNO3 तिथे ठेवलं जातं आणि ते वॉटर बरोबर रिएक्ट केलं जाते. तर नायट्रिक ऍसिड काय केलं जातं नॉर्मल ऑपरेशनल कंडिशन्स मध्ये डायल्यूट करून ते काय केलं जातं प्रोड्यूस केलं जातं. यामध्ये किती पर्सेंटचं नायट्रिक ऍसिड प्रोड्यूस होतंय तर 68% नायट्रिक ऍसिड तयार होते. 100% किंवा 99% वगैरे तयार होत नाही. 68.4% HNO3 is obtained by distillation because it forms a constant boiling mixture at 122 degrees Celsius. In industries, concentration is increased either by dehydration or with sulfuric acid. हा पुढचा पार्ट आहे. हा काय आपण इथं कन्सिडर करायचा नाहीये की इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं मॅक्सिमम कन्सिडर वाढवलं जातं. ते कशाबरोबर वाढवलं जातं, कशामुळे वाढवलं जातं सल्फ्युरिक ऍसिड बरोबर डिहायड्रेशन करून. म्हणजे जो H2O तयार होतंय ज्याच्यामध्ये डायल्युशन मुळे वॉटर असणारच आहे त्याच्यामध्ये, ते जे वॉटर आहे ते वॉटर काय करायचं काढायचं, कशाबरोबर रिॲक्ट करून सल्फ्युरिक ऍसिड बरोबर रिॲक्ट करून काढायचं. मॅन्युफॅक्चरिंग प्लांट अँड प्रोसेस. A schematic diagram of manufacturing of plant of ammonia oxidation is as below or as you can see here. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की
हा इथं कॅटलिस्ट आहे, हा कॅटलिस्ट आहे. आणि ह्या कॅटलिस्ट वरती काय केलं जाते, अमोनिया आणि एअर पास केलं जाते 1:9 प्रपोर्शन मध्ये. 1:9 प्रपोर्शन मध्ये जर समजा 10% अमोनिया घेतला असेल तर 90% एअर घेतली जाते. 10% अमोनिया घेतला असेल तर 90% एअर घेतली जाते. आणि ती पास कशावर केली जाते, या प्लॅटिनम रोडियम कॅटलिस्ट वरती. कशावरती, प्लॅटिनम रोडियम कॅटलिस्ट वरती. प्लॅटिनम रोडियम कॅटलिस्ट वरती पास केल्यानंतर हे जे आहे हे सगळं कशा थ्रू पास होतं, ह्या हीट एक्सचेंजरनं पास होतं. आणि हे हीट एक्सचेंजर थ्रू पास झाल्यानंतर टेम्परेचर जे आहे ते 750 डिग्री सेल्सिअस टू 900 डिग्री सेल्सिअस या इन बिटवीन काय केलं जाते, कंट्रोल केलं जाते, ते याच्यामध्ये केलं जाते. आणि इथं जे तेवढं कंट्रोल केल्यानंतर काय होतंय, तर पहिली इम्पॉर्टंट स्टेप तयार होते, दुसरी इम्पॉर्टंट स्टेप तयार होते, ती म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड. मग हे NO जे इथं आलंय ते कुठून आलंय, तर हे हीट एक्सचेंजर जे इथं दाखवले ते पुढच्या हीट प्रोसेससाठी आहे. पण हा इथला जो पोर्शन आहे, हे युनिट जे आहे, या युनिट मध्ये हा प्री हिटेड कॅटलिस्ट आहे. आणि हे सगळे युनिट जे आहे ते हॉट कंडिशन मध्ये असते, त्याच्यामध्येच अमोनिया आणि एअर पास केली जाते. आणि इथं काय तयार होतंय, नायट्रिक ऑक्साइड तयार होते. पहिल्यांदा अमोनिया प्लस O2 गिव्स नायट्रिक ऑक्साइड, दॅट इज NO, ते इथं तयार होत आहे. ट्वाइस NH3 प्लस 5O2 गिव्स 4NO प्लस 6H2O. जी रिएक्शन आपण बघितलेली आहे ती रिएक्शन कुठं होते, इथं होते. आणि हा तयार झालेला नायट्रिक ऑक्साइड जो आहे तो हीट एक्सचेंजर थ्रू हॉट कंडिशन मध्ये पुढे पाठवला जातो. तो कशामध्ये पाठवला जातोय, ऑक्सिडेशन चेंबर मध्ये पाठवला जातोय. त्या ऑक्सिडेशन काय झालं, त्या ऑक्सिडेशन चेंबर मध्ये काय होतं, ऑक्सिडेशन होते नायट्रिक ऑक्साइडचं आणि नायट्रोजन डायऑक्साइड तयार होते. हे नायट्रोजन डायऑक्साइड तयार झालेलं पुढे पाठवलं जाते. आणि ह्या चेंबर मध्ये, या ऍब्सॉर्प्शन टॉवर मध्ये काय होतंय, वॉटरचे ऍडिशन आहे. आणि इथं फॉर्मेशन कशाचं होतंय, नायट्रिक ऑक्साइडचं फॉर्मेशन होतंय, सॉरी नायट्रिक ऍसिडचं फॉर्मेशन होतंय. ही डायग्रॅम आपण जर बघितली तर या डायग्रॅम नुसार आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग काय करायचं आहे, कन्सिडर करायचं आहे. आता यामध्ये काय आहे, a mixture of anhydrous ammonia and dry air in the ratio 11:89 is fed to catalyst chamber as shown in figure. म्हणजे या फिगर मध्ये इथं बघितलं, इथं हे अमोनिया टू एअर at 11:89, 11:89 असेल किंवा 10:90 असेल, दोन्हीचा अर्थ एकच, प्रपोर्शन तेच 10:90. या प्रपोर्शन मध्ये काय होतंय, अनहायड्रस अमोनिया पास केला जातो. अनहायड्रस अमोनिया म्हणजे काय, ज्याच्यामध्ये वॉटर मोलिक्यूल असणार नाही, पाण्याचा कुठलाही अंश असणार नाही, असा अनहायड्रस अमोनिया. आणि ड्राय एअर म्हणजे ज्या एअर मध्ये वॉटर मोलिक्यूल असणार नाही, स्टीम नव्हे, ड्राय एअर म्हणजे जे आता मुली बऱ्यापैकी तुमच्यापैकी आहेतच याच्यात, मुली ज्या ड्रायर वापरतात, तो ड्रायर काय असतो, तर तो ड्राय हॉट एअर बाहेर टाकत असतो. तसं हॉट एअर न घेता ड्राय एअर कॉम्प्रेसरनं काय करायची, पास करायची. किती रेशो मध्ये, 10:90 किंवा 11:89 याच्यानुसार पास करायची. कुठं पास करायची, ज्या चेंबर मध्ये कॅटलिस्ट आहे त्या चेंबर मध्ये कॅटलिस्ट आहे, तो कुठला कॅटलिस्ट आहे, प्लॅटिनम रोडियम. तर हा प्लॅटिनम रोडियम हा प्री हिटेड आहे, ठीक आहे. हा प्री हिटेड, प्री म्हणजे पूर्वीच, आधीचाच हीट करून ठेवलेला आहे. म्हणजे अमोनिया आणि एअर पास करण्यापूर्वी तो प्लॅटिनम रोडियम जो आहे त्याचा गॉज घेतला जातो. म्हणजे वायर गॉज आपण कसं असतं ना, तसं गॉज घेतलं जातं. हे गॉज घेतलेलं ते गॉज काय केलं जाते, अमोनिया आणि एअर पास करण्यापूर्वीच हीट करून घेतलेला आहे. प्री हिटेड कॅटलिस्ट आहे. त्या प्री हिटेड कॅटलिस्ट मध्ये काय होतंय, अमोनिया आणि एअर पास केली,
11:89 प्रपोर्शन मध्ये किंवा 10:90 प्रपोर्शन मध्ये ज्यावेळी पास केलं जातंय त्यावेळी काय होतंय, ते रॅपिडली ऑक्सिडेशन प्रोसेस होते आणि ऑक्साइड होते, त्याचं NH3 किंवा अमोनियाचं ऑक्सिडेशन होऊन नायट्रिक ऑक्साइड तयार होते. अमोनियाचं ऑक्सिडेशन होऊन तयार काय होतंय, नायट्रिक ऑक्साइड तयार होते. प्रोड्यूस्ड गॅस आर कूल्ड बाय हीट एक्सचेंजर. हा हीट एक्सचेंजर थ्रू पास करताना तिथे काय केलं जातंय, कूल केला जातोय आणि कुठं पास केला जातोय, ऑक्सिडेशन चेंबर मध्ये पास केला जातोय. when will cooled below 200 degrees Celsius, nitric oxide further oxidized to nitrogen dioxide. हे जे आहे यामध्ये हीट एक्सचेंजर मध्ये कूलिंग जरा झालं की पुढं पाठवलं जातंय, कूलिंग प्रोसेस मध्ये पुढं पाठवलं जाणार आहे. त्याची ते काय फार अगदी रूम टेम्परेचर वगैरे त्याचं येत नाही, तरी भरपूर 200 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर राहत आहे. ते इथं सगळं या ऑक्सिडेशन चेंबर मध्ये जात आहे. या ऑक्सिडेशन चेंबर मध्ये काय होतंय, तर नायट्रिक ऑक्साइडचं नायट्रोजन डायऑक्साइड होते, म्हणजे NO रिॲक्ट होतो ऑक्सिजन बरोबर आणि तयार होतंय, त्याचं ऑक्सिडेशन होतंय, ते NO2 नायट्रोजन डाय ऑक्साइड तयार होते बिलो 200 डिग्री सेल्सिअस. Oxidation chambers are the big towers made up with iron cylinder lined with acid-proof stones. जे acid proof stones वापरायचे आहेत कारण तयार करायचं ऍसिड, त्यात काय वादच नाही. नायट्रोजन डायऑक्साइड is further cooled and passed through absorption towers in which water sprayed continuously from the top. Okay, वॉटर जे आहे ते कंटिन्युअसली टॉपनी काय केलं जाते, स्प्रेड केलं जाते. त्यामध्ये हे NO2 इथं पास केलेला आहे, त्यामध्ये काय होतंय, कंटिन्युअसली वॉटर जे आहे ते स्प्रेड होते. बघताय तुम्ही या डायग्राम मध्ये, ते स्प्रेड झालेल्या वॉटर मध्ये काय होतंय, त्या ऍब्सॉर्प्शन टँक मध्ये, त्या ऍब्सॉर्प्शन टॉवर मध्ये Sorry for interruption, technical interruption is there. Sorry for that. आपण जर बघितलं तर 10:90 प्रपोर्शन मध्ये ड्राय अमोनिया आणि एअर पास केले जाते. कशावरून, अबाउट 700 डिग्री सेल्सिअस ला प्री हिटेड असणाऱ्या प्लॅटिनम रोडियम कॅटलिस्ट वरून पास केले जाते. आणि काय होतंय, पहिल्यांदा तयार होते ते नायट्रिक ऑक्साइड तयार होते, आणि हे नायट्रिक ऑक्साइड कूल करून जवळपास 200 डिग्री पर्यंत कुठं पाठवलं जाते, ऑक्सिडेशन चेंबर मध्ये. त्या ऑक्सिडेशन चेंबर मध्ये तयार काय होते, तर ऑक्सिडेशन ऑफ नायट्रिक ऑक्साइड टू नायट्रोजन डायऑक्साइड, म्हणजे NOचं NO2 होते, अजून एक ऑक्सिजन त्यात ऍड होते. तो तयार झाला नायट्रोजन ऑक्साइड कशामध्ये पाठवला जातोय, ऍब्सॉर्प्शन टॉवर मध्ये पाठवला जातोय. त्या ऍब्सॉर्प्शन टॉवर मध्ये काय होतंय, तर वरून कंटिन्युअसली पाणी पडतंय, पाणी स्प्रे केलं जाते. त्या ऍब्सॉर्प्शन टॉवर मध्ये काय आहे, कॉर्ड्स जे आहे ते फिल केलेलं आहे. कॉर्ड्सचा असणारा हा ऍब्सॉर्प्शन टॉवर आहे, त्याच्यामध्ये फिल केलेलं आहे ऍब्सॉर्प्शन टॉवर. आणि त्यामुळं जे तयार होणारं जे नायट्रिक ऍसिड आहे ते काय होतंय, डायल्यूट तयार होते. यामध्ये जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन काय होते, नायट्रोजन डायऑक्साइड अधिक हे आणि वॉटरचे ते रिॲक्शन होते आणि तयार होते HNO3. पण वॉटर ऍड झाल्यामुळं काय तयार होते, काय होतं इथं, हे तयार होणारं नायट्रिक ऍसिड जे आहे HNO3 ते डायल्यूट तयार होते, आणि डायल्यूट नायट्रिक ऍसिड काय होते, परत कॉन्सन्ट्रेट केलं जाते. हे अशा पद्धतीने याचं रिॲक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग आहे. थोडक्यामध्ये फार मॅन्युफॅक्चरिंग दिलेलं आहे. या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये फार काय अवघड किंवा फार डिफिकल्ट असं काही नाहीये. परत एकदा सांगतो फक्त ऐका. 10:90 प्रपोर्शन मध्ये अनहायड्रस अमोनिया आणि ड्राय एअर काय केलं जाते, पास केलं जाते. कुठं पास केलं जाते, तर या पहिल्या टॉवर मध्ये, ज्याच्यामध्ये प्लॅटिनम रोडियम हा कॅटलिस्ट वापरलाय. तो प्लॅटिनम रोडियम कॅटलिस्ट प्री हिटेड आहे, अगोदरच हीट करून घेतलेला आहे. म्हणजे काय, थोडक्यात हे जे चेंबर आहे याच्यामध्ये हिटिंग प्रोसेस होते. ही हिटिंग प्रोसेस मध्ये कॅटलिस्ट जो आहे तो 700 ते 900 डिग्री सेल्सिअस पर्यंत तयार होतो.
हीट केला जातो आणि त्या हॉट कॅटॅलिस्ट वरती अमोनिया, अनहायड्रस अमोनिया आणि ड्राय एअर पास केले जाते. त्यामुळं तयार काय होतं, या अमोनियाचं ऑक्सिडेशन होऊन नायट्रिक ऑक्साईड तयार होते. हे नायट्रिक ऑक्साईड काय होतं, हीट एक्सचेंजर थ्रू पुढे पाठवलं जातं. हीट एक्सचेंजर मध्ये काय ऍक्च्युली तर कुलिंग प्रोसेस आहे. ते कुलिंग मध्ये काय होतं, या 700 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर खाली येतं, जवळपास 200 डिग्री सेल्सिअस वर येतं आणि या 200 डिग्री सेल्सिअस वरून आलेलं टेम्परेचर इथं पुढे जातं. हे 200 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मुळे ते काय होतंय, ऑक्सिडेशन चेंबर मध्ये तो नायट्रिक ऑक्साईड जाते आणि त्याचं परत ऑक्सिडेशन होतं तिथं आणि ते तयार होतंय नायट्रोजन डायऑक्साईड. हे नायट्रोजन डायऑक्साईड गॅसेस फॉर्म मध्ये असल्यामुळे वरती जाणार, वरून गेलेलं नायट्रोजन डायऑक्साईड काय होते, पुढे पास केलं जाते, ते ऍब्सॉर्प्शन टॉवर मध्ये पास होते. त्या ऍब्सॉर्प्शन टॉवर मध्ये वॉटर ऍड होते, वरून स्प्रे केलं जाते आणि त्या वॉटरमुळे तयार काय होते, नायट्रिक ऍसिड तयार होते, HNO3 तयार होते. ते नायट्रिक ऍसिड वॉटर ऍड होत असल्यामुळे डायल्यूट तयार होते. ते परत काय होतं तर पुन्हा हे कॉन्सन्ट्रेट करून घेतलं जातं. हे एवढी प्रोसेस मॅन्युफॅक्चरिंग प्लांट जे आहे नायट्रिक ऍसिडचं, ते अशा पद्धतीनं काम करतं आणि अशा पद्धतीनं इथं त्याचं नायट्रिक ऍसिड तयार